राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असून डिसेंबर आणि जानेवारीच्या हप्त्याचे 3000 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले। महाराष्ट्रातील 12 बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्यात आला आहे। डिसेंबरचा हप्ता तांत्रिक कारणामुळे अडकून राहिला होता, त्यामुळे जानेवारीचा हप्ता खात्यामध्ये सोडत असताना डिसेंबरचा हप्ता देखील एकत्रित सोडण्यात येत आहे। 3000 रुपयाचा लाभ महिलांना मिळाला, परंतु हे पैसे फक्त 12 बँकांमध्ये सोडण्यात आले आहेत। एका सर्व्हरवरती भरपूर ताण येत असून महिलांच्या खात्यावर पैसे जमा होत असताना तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत। त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांनी बँकांची निवड केली। तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी आणि सर्व्हरवर येणारा ताण लक्षात घेत सरकारने यावेळी एक मोठा निर्णय घेतलाय। देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अशा 12 बँकांची निवड करण्यात आली की ज्यांची सिस्टीम फास्ट आहे, ज्यांचा फेल्युअर रेट कमी आहे, अशाच बँकांमध्ये हप्ता वितरित झाला आहे। त्या बँकेमध्ये ज्या महिलांचं खातं होतं त्या महिलांच्या खात्यावर आज 3000 रुपयाची रक्कम जमा झाली आहे। लाडक्या बहिणी खुश झाल्या आहेत, कारण एकनाथ शिंदे साहेबांनी आता तांत्रिक अडचणीशिवाय हप्ता खात्यामध्ये सोडला आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी निधी मंजूर केला होता, पण पैसे अडकून राहू नयेत म्हणून विशिष्ट बँकांद्वारे वितरण सुरू करण्यात आले। त्यामुळे हप्ता वाटपाला सुरुवात होत असताना जिल्ह्यानुसार पैसे खात्यामध्ये जमा होत नाहीत, तर बँकांच्या यादीनुसार पैसे जमा होत आहेत। विविध बँकांमध्ये पैसे वाटप करत असताना सरकारने 12 बँकांची निवड केली आहे। त्यामुळे आज या 12 बँकांमध्येच हप्ता वाटप पार पडले। बँकेवरती सर्व्हरचा प्रॉब्लेम येऊ नये आणि बँकेवरती ताण पडू नये म्हणून सरकारने विशिष्ट बँकांची निवड केली असून त्याच बँकांमध्ये आज पैसे जमा झाले आहेत। डिसेंबरचा हप्ता तांत्रिक कारणास्तव रखडला होता, जानेवारीचा हप्ता देखील राहिला होता। त्यामुळे सरकारने ज्या महिलांचे फॉर्म मंजूर झालेले आहेत अशा महिलांच्या खात्यावर 1500 रुपये नाही तर 3000 रुपयाचं वितरण केलं आहे। लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत का? जर तुमच्या खात्यामध्ये अजूनही पैसे जमा झाले नसतील तर लक्षपूर्वक ऐका की सरकारने कोणत्या बँकांची निवड केली आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांनी बँकांमध्ये तांत्रिक अडचणीशिवाय हप्ता जमा होत असताना विशिष्ट बँकांची निवड केली आहे। रिझर्व्ह बँकेकडून अशा बँकांची यादी देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आली होती, मग त्यामध्ये काही ग्रामीण भागातील बँकांचा देखील समावेश आहे। लाडक्या बहिणींनो, तुमचं बँक खातं जर ग्रामीण भागातील असेल तरी देखील तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही। सरकारने हप्ता वाटप करत असताना ज्या 12 बँकांची निवड केली आहे त्या बँकांमध्ये हप्ता सोडताना बऱ्याच ग्रामीण भागातील महिलांना देखील याचा लाभ मिळाला आहे। शहरी भागातील 70% महिलांच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाला आहे। डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये आणि जानेवारी महिन्याचे 1500 रुपये अशा 3000 रुपयाचा लाभ महिलांना मिळालेला आहे। त्यामुळे आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या बँकांमध्ये आज लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाला। जर तुम्ही ई-केवायसी प्रोसेस कंप्लीट केली असेल तर लक्षपूर्वक पहा की तुमच्या बँक खातं हे तुमच्या आधार कार्डशी लिंक झालं। त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये हप्ता सोडत असताना देवेंद्र फडणवीस साहेबांनी यावेळी ई-केवायसी प्रोसेसची पाहणी केली होती। महिलांच्या खात्यामध्ये पैसे वितरित होत असताना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून ज्या बँकांचे सर्व्हर चालू आहेत अशाच बँकांमध्ये तांत्रिक अडचणीशिवाय हप्ता रखडून राहू नये अशासाठी सरकारने फक्त 12 बँकांची निवड केली आहे। बँकांमध्ये पैसे जमा झाले असून महिलांना लाभ देखील मिळालाय। ही प्रक्रिया सरकारने सुरू केली असून डीबीटीचं स्टेटस ऍक्टिव्ह केलं। मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय की राज्यातील एकही लाभार्थी महिला ही हप्त्यापासून वंचित राहणार नाही। लक्षावधी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आले आहेत। महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकारने हे पाऊल उचललं असल्यामुळे बँक खात्यामध्ये हप्ता वितरित करण्यात आला। काही जिल्ह्यातील बँका आहेत तर काही ग्रामीण भागातील बँका आहेत, परंतु सरकारने ही ऍक्शन घेत असताना महत्त्वाची बातमी महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांच्याकडे देण्यात आली होती। ती म्हणजे ज्या बँकेमध्ये मिनिमम बॅलन्सची अट नाही अशा बँकांची तरतूद करण्यात आली आहे। काही बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास उशीर होतो, त्यामुळे ज्या बँकांमध्ये सरकारने डीबीटीचं बटन दाबल्याबरोबर पैसे लगेच जमा होतात अशा बँकांची निवड सरकारने केली आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील बँकांची देखील तरतूद केली आहे। म्हणून महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी महिलांशी संवाद साधत असताना ग्रामीण भागातील 12 बँकांमध्ये देखील लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडल्याचं जाहीर केलंय। शहरी भागातील बँकांना देखील समाविष्ट करून घेण्यात आलेला आहे। त्यामुळे आपण पाहूयात की नेमकं कोणकोणत्या बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाला। तांत्रिक प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी काही विशिष्ट बँकेमध्ये हे वितरण वेगाने सुरू केले। ज्या महिलांचं बँक खातं आधार कार्डशी लिंक आहे त्यांना प्राधान्य दिलं असून पैशाचा लाभ त्यांना मिळत आहे। सुरुवातीला फक्त सर्व्हरवरती येणारा ताण कमी करण्यात आला होता, परंतु बँकेच्या
होण्याच्या प्रक्रियेला देखील वेळ लागत होता. त्यामुळे आता दोन्ही अडचणी दूर करण्यासाठी सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय. लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती देखील बँकांची यादी अपलोड करण्यात आली आहे. महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी एक परिपत्रक जाहीर केले. त्यामध्ये सर्व सरकारी आणि खासगी बँकांची नावं नमूद करण्यात आली आहेत. ज्या महिलांचे फॉर्म उशिरा मंजूर झाले होते त्या महिलांच्या बँक खात्यामध्ये देखील पैसे सोडण्यात आले आहेत. त्यामुळे जर तुमचा हप्ता पेंडिंग असेल तर देखील तुमच्या बँकेचं नाव सरकारने निवडलेल्या बँकांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुमचं बँक खातं चेक करून घ्या. तुमच्याही बँक खात्यामध्ये 3000 रुपयाची रक्कम जमा झाली आहे का ते पहा. तुमच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे जमा झाले नसतील तर लक्षपूर्वक पहा की जेव्हा महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी परिपत्रक जाहीर केलं त्याचवेळी अटी आणि तरतुदी देखील स्पष्ट करण्यात आल्या आहेत. देवेंद्र फडणवीस साहेबांनी बँकांची निवड तर केली, परंतु हा हप्ता सोडण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केले. शिंदे साहेबांनी जेव्हा डीबीटीचं बटन दाबलं तेव्हा सकाळी 10 वाजता महाराष्ट्रातील बँकांमध्ये पैसे जमा झाले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. सकाळी 7 वाजल्यापासून महिलांना पैशाचा लाभ मिळत आहे. ज्या बँकांचे IFSC कोड ऍक्टिव्ह आहेत अशा बँकांमध्ये सकाळी 7 वाजताच हप्ता जमा झालाय. तर काही महिलांच्या खात्यावरती 10 वाजता 3000 रुपयाची रक्कम जमा झाल्याचा मेसेज आलेला आहे. बहिणींनो रात्री 12 वाजेपर्यंत हे पैसे महिलांच्या खात्यावरती जमा होत असून 3000 रुपयाची रक्कम महिलांना मिळणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 12 बँकांची निवड करण्यात आली आहे, परंतु पुढच्या 48 तासामध्ये सरकारने निवडलेल्या इतर बँकांमध्ये देखील पैसे ट्रान्सफर होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ज्यांचे फॉर्म अजूनपर्यंत मंजूर झाले नाहीत अशा महिलांच्या खात्यावरती देखील पैसे वितरित होणार आहेत, परंतु त्यांच्या बँकांची निवड ही सरकारकडून करणं अनिवार्य आहे. जर सरकारने तुमच्या बँकांची निवड केली असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये हप्ता जमा होऊ शकतो. सरकारने ही केवळ योजना निवडणुकीपुरती केली नव्हती, तर ही योजना सर्व लाडक्या बहिणींना आर्थिक स्वातंत्र्य देण्यासाठी राबवण्यात आली होती. त्यामुळे निवडणुकीनंतर देखील सरकारने ही योजना चालू ठेवली आहे. ही प्रक्रिया कधीही थांबणार नसल्याचं आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांनी केले. देवेंद्र फडणवीस साहेब स्पष्ट म्हणाले आहेत की हप्ता वाटपाला सुरुवात होत आहे, परंतु जर फेब्रुवारीचा हप्ता वाटप होईल तर महिलांसाठी अधिक आनंदाचं होणार आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यावरती 2100 रुपयाचा हप्ता देखील सोडण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. लाडक्या बहिणींनो आता निधी मंजूर झाला, त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. सर्वात पहिल्यांदा तर आपण पाहूयात की हप्ता वाटपाला सुरुवात झाली असून 3000 रुपयाचा लाभ वितरित झाला. तर कोणत्या बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाला? महाराष्ट्राची बँक असणाऱ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकेमध्ये सर्वात आधी पैसे जमा झाले. ग्रामीण शाखेमध्ये देखील आता पैसे जमा झाले आहेत. 3000 रुपयाचा लाभ महिलांना मिळाला. स्टेट बँक ऑफ इंडिया अशा देशातील सर्वात मोठ्या बँकेमध्ये तांत्रिकदृष्ट्या सक्षम असलेल्या बँकेमध्ये हप्ता जमा झाला. बँक ऑफ इंडिया या सरकारी योजनांच्या वितरणामध्ये सर्वात पुढे असणाऱ्या बँकेमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाला. युनियन बँक ऑफ इंडियाच्या बँकेच्या ग्राहकांना देखील पैशाचा लाभ मिळाला. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ज्या महिलांचं बँक खातं आहे त्या महिलांच्या खात्यावर देखील 3000 रुपयाची रक्कम जमा झाली आहे. पंजाब नॅशनल बँकेचं सर्व्हर देखील उत्तम आहे, त्यामुळे सर्व्हर कनेक्टिव्हिटीमुळे सरकारने या बँकेची निवड केली आहे. बँक ऑफ बडोदामध्ये ज्या लाडक्या बहिणींचं आधार लिंकिंग आहे त्या महिलांच्या खात्यामध्ये झपाट्याने पैसे ट्रान्सफर होत आहेत. सकाळी 7 वाजता अशा महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत आणि रात्री 12 वाजेपर्यंत हा हप्ता कधीही जमा होऊ शकतो. कॅनडा बँक देखील तांत्रिक चुका कमी करते, त्यामुळे कॅनडा बँकेचं नाव देखील समाविष्ट करण्यात आलं आहे. इंडियन बँकेमध्ये देखील पैसे सोडण्यात आले. दक्षिण आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक महत्त्वाची बँक असणाऱ्या बँकेमध्ये हप्ता जमा झाला, त्यामुळे या बँकेमध्ये पैसे सोडण्यात आले आहेत. HDFC बँक या सर्वात खाजगी आणि वेगवान असणाऱ्या बँकेमध्ये पैसे जमा झाले आहेत. ICICI या तांत्रिकदृष्ट्या सर्वात प्रगत असलेल्या बँकेमध्ये खातं असणाऱ्या महिलांना देखील 3000 रुपयाचा लाभ मिळाला आहे. IDBI बँकेमध्ये खातं असणाऱ्या लाभार्थी महिलांना एकत्रित 3000 रुपयाचा लाभ मिळाला असून दोन्ही हप्ते महिलांच्या खात्यावर वितरित झाले आहेत. सरकारने तांत्रिक अडचणीमुळे महिलांचे पैसे अडकून राहू नयेत, त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या सबल असणाऱ्या बँकेकडे लक्ष दिले असून अशाच बँकांची निवड केली आहे. लाडकी बहीण योजनेच्या हप्ता वाटपाला सुरुवात झाली असून जिल्ह्यानुसार नाही तर महिलांच्या खात्यावर पैसे जमा होण्यासाठी बँकांनुसार विशिष्ट यादी तयार करण्यात आली असून महिलांच्या खात्यावरती 3000 रुपयाची रक्कम ही जमा करण्यात आली आहे.